नमस्कार विद्यार्थी मित्रों. Today we are going to see the Mendeleev's periodic table. In our last period we have seen all details about the Newland's octaves, and now we will see Mendeleev's periodic table. During the period in 1869 to 1872, okay, in this period, during this period, the Russian scientist Dmitry Mendeleev, he explained or developed the periodic table of element. 1869 ते 1872 दरम्यान ह्या काळात कोण मेंडेलीव यांचं नाव डिमिट्री मेंडेलीव, ओके, यांनी काय केलं, पिरियडिक टेबल डेव्हलप केलं. अगोदर आपण पाहिलं डोबेरायनर ट्राइड्स 3-3 च्या ग्रुपमध्ये एलिमेंट ठेवलेत, न्यूलँड्स ऑक्टेव्स 8-8 च्या ग्रुपमध्ये एलिमेंट ठेवलेत, आणि आता हे मेंडेलीव्स पिरियडिक टेबल, मेंडेलीव यांनी एक पिरियडिक टेबल एक्सपांड केला, डेव्हलप केला. ॲट दॅट टाइम, त्यावेळेस वी नो इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. एलिमेंटच्या क्लासिफिकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे मेंडेलीव्स पिरियडिक टेबल. At that time, Mendeleev arranged the 63 element known at that time. किती 63 element known at that time मेंडेलीवने अरेंज केले. आपण पाहिलं डोबेरायनर त्यांच्या काळात किती होते, ओनली 30 एलिमेंट्स. त्यानंतर आज टुडे मीन्स 1869 to 1872 या दरम्यान किती होते, 63 एलिमेंट त्या काळात नोन होते ऑन दी अर्थ. ते एलिमेंट मेंडेलीवने एक्सपांड केले अँड केप्ट देम इन अ पिरियडिक टेबल, एका पिरियडिक टेबल मध्ये अरेंज केलं. बरं, कोणत्या बेसवरती? आतापर्यंत आपण पाहिलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. मेंडेलीव अरेंज 63 एलिमेंट ॲट दॅट टाइम नोन अँड कन्सिडर द फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. विच फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट अँड अरेंज द एलिमेंट ऑन द बेसिस ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, ॲटॉमिक मासच्या बेसवरती अरेंज केलं इन अँड इन्क्रीजिंग ऑर्डर टू देअर ॲटॉमिक मास. आपण पाहिलं डोबेरायनरने सुद्धा ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक मासेस इन अँड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस त्या एलिमेंटला ठेवलं ट्रायड्समध्ये. ऑक्टेव्समध्ये सुद्धा न्यूलँड्स ऑक्टेव्समध्ये इन अँड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस त्याला ठेवलं. यामध्ये सुद्धा मेंडेलीव ऑल्सो केप दी periodic table, the element in periodic table. कसे? in increasing order of their atomic masses. काय घेतलं त्याचं? atomic mass एलिमेंटचं. आणि increasing order atomic mass. increasing order म्हणजे काय? 1, 2, 3 असं increasing order नाही, and so on, like this. means the lower atomic mass will be kept at first number. The another one, if have a 2 atomic mass, it will be kept in second number. So increasing order to their atomic masses, Mendeleev kept the element in a periodic table. Then he transferred this element into periodic table according to their physical and chemical properties also. त्याने मग मेंडेलीव साहेबांनी मग काय केलं की ह्या एलिमेंटला 63 एलिमेंटला पिरियडिक टेबलमध्ये ट्रान्सफर केलं. कसं? ऑन द बेसिस ऑफ देअर ॲज वेल ॲज he has taken in a mind the physical and chemical properties of element. एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज ह्या सुद्धा त्यांनी लक्षात घेतल्या, आणि यानुसार सुद्धा मेंडेलीव ऑर्गनाइज अ पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज हे दोन मुद्दे इथे महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. काय? एक तर ॲटॉमिक मास इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास, त्यानंतर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. तिसरा मुद्दा 63 एलिमेंट किती नोन होते त्यावेळेस, 63 एलिमेंट. चौथा मुद्दा कोणता पिरियड होता, इन 1869 to 1874. कोणी? डिमिट्री मेंडेलीव ह्या साहेबांनी पिरियडिक टेबल काय केलं, पिरियडिक टेबल तयार केला. कशाचा? एलिमेंटचा पिरियड. इज दॅट क्लिअर? चला पुढे. आणि आणखी काय केलं त्यांनी बघा. Which physical and chemical properties Mendeleev identified? Mendeleev has been identified in periodic table of about the element. We know the melting point, boiling point, as well as densities of the element and their
हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स हे सुद्धा मॉलिक्यूल त्यांनी ऑब्झर्व केले. काय काय, एक तर मेल्टिंग पॉईंट, त्याचा मेल्टिंग पॉईंट पाहला, त्यानंतर बॉइलिंग पॉईंट पाहला, बरोबर आहे. त्यानंतर डेन्सिटी महत्वाचं आहे, डेन्सिटी पाहिली. त्यानंतर हायड्राइड्स पाहिले आणि ऑक्साइड्स, त्याचे काही हायड्राइड्स आहेत का, काही ऑक्साइड्स आहेत का, ऑक्साइड्स आणि हायड्राइड्स सुद्धा त्यांनी स्टडी केले आणि त्यानुसार त्यांनी ठेवले. बरं, मेंडेलिव्ह फाउंड दॅट ऑन ऑल दी study of these element, on the basis of all study of these element, Mendeleev kept them in a periodic table, and lastly his finding, he found that Mendeleev found that काय, the elements with similar physical and chemical properties separate after the element having a similar physical and chemical properties will be repeat after a definite interval period of time or after a definite interval. मुद्दा लक्षात ठेवा. काय, मेंडेलिव्हने ऑब्झर्व केले ह्या सगळ्या स्टडीवरून की सिमिलर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज असलेले एलिमेंट काय होतात, रिपीट आफ्टर डेफिनेट इंटरवल. म्हणजे विशिष्ट वेळेनंतर सिमिलर फिजिकल केमिकल प्रॉपर्टी असलेले एलिमेंट काय होतात, रिपीट होतात. ओके, म्हणजे सिमिलर डेन्सिटीचे एलिमेंट थोड्या वेळानंतर गेलं की पुन्हा येणार, सिमिलर डेन्सिटीचे एलिमेंट येणार, म्हणजे रिपीट झालं कॅरेक्टर. सिमिलर फिजिकल प्रॉपर्टी असलेले एलिमेंट पुन्हा येणार, रिपीट झालं कॅरेक्टर. असं हे फाइंडिंग आहे मेंडेलचं. बरं, ह्यासाठी त्यांनी काय केलं मग, ऑन द बेसिस ऑफ देअर फाइंडिंग ही स्टेट अ पिरियडिक लॉ. एक त्यांनी पिरियडिक लॉ एक्सप्लेन केला किंवा इथे त्यांनी सांगितलं. कोणता पिरियडिक लॉ सांगितला, अगदी सोपा आहे, अतिशय सोपा आहे. बघा, कोणता, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. अगदी सोपा आहे. बघा, सेंटेन्स अतिशय महत्वाचं. मेंडेल्स पिरियडिक लॉ काय सांगते, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट elements are the काय, periodic function of their periodic function कशाचं, of their atomic masses. हा लॉ आहे मेंडेल. हे सगळं स्टडी केल्यानंतर मेंडेलने काय लॉ तयार केला, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर the periodic function of their atomic masses. Is that clear? किती सोपं आहे बघा. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन, म्हणजे पिरियडिकली काय होते ते पुन्हा 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 तेच कॅरेक्टर त्याला मिळेल. पिरियडिक फंक्शन, बरं कशाचं, ऑफ देअर ॲटॉमिक मास. त्यांचे ॲटॉमिक मासनुसार जर इन्क्रीजिंग ऑर्डरने तुम्ही त्याला ठेवलं तर विशिष्ट ॲटॉमिक मास पिरियडिकली त्याच्या प्रॉपर्टीज, हा केमिकल असतील, फिजिकल प्रॉपर्टीज असतील, ह्या प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर दी पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. बरं, आपण बघूया आता त्या चार्टमध्ये की मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल त्यांनी नेमकं कसा पिरियडिक टेबल तयार केला. काय चार्ट पाहला मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबलचा, तर काय पाहायला मिळते आपल्याला. बघा, लाईक वाईज दिस, हा मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आहे, अगदी सोपा आहे. प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. मेंडेलिव्हने या पिरियडिक टेबलमध्ये काय केलं बघा, त्यांनी दी व्हर्टिकल कॉलम इन दी मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप्स व्हाईल दी हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. बघा, दीज आर दी ग्रुप 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 ग्रुप. हाय, ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड. कोणत्या रोज, व्हर्टिकल रोज. व्हर्टिकल रोज म्हणजे काय, उभ्या रांगा, अशा उभ्या रांगा. ओके, आणि हॉरिझॉन्टल रोज म्हणजे काय, आडव्या रांगा. उभ्या रांगांना काय म्हणायचं, व्हर्टिकल रोजला, व्हर्टिकल कॉलम्सला. व्हर्टिकल कॉलम्स आर इन दी मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप्स. व्हर्टिकल कॉलम म्हणजे ग्रुप. बघा, इथे आहे ग्रुप 1, इथे असं R2O, हे ऑक्साईड आणि हायड्राइड्स त्याचे. तर असं अगोदरच्या काळात लिहायचे. बघा कसा फॉर्म्युला लिहायचे, R2O असा फॉर्म्युला लिहायचे अगोदर, किंवा असं R2O7 असा फॉर्म्युला. आज तसं लिहित नाहीत. आज कसं लिहितात, R2O असं खाली लिहितात, पायथ्याशी लिहितात त्याच्यात. तसं मेंडेलिव्हचे हे कॉलम आहेत
हा ग्रुप फर्स्ट आहे, ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड, ग्रुप 3, ग्रुप 4, ग्रुप 5, ग्रुप 6, 7 आणि 8 ग्रुप मेंडेलिव्हने तयार केले. यामध्ये महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत बघा. यामध्ये काही ब्लँक जागा दिसतात आपल्याला. इथे ही ब्लँक आहे, हे ब्लँक आहे, हे ब्लँक आहे. म्हणजे मेंडेलिव्ह हॅव डज नॉट नोन दी एलिमेंट, दॅट्स वाय दीज आर दी ब्लँक प्लेसेस ना. ॲज वेल ॲज सम क्वेश्चन मार्क ऑल्सो प्रेझेंट हिअर. दिस वन इज ऑल्सो क्वेश्चन मार्क, दिस वन इज ऑल्सो क्वेश्चन मार्क. असे क्वेश्चन मार्क आणि ब्लँक प्लेस आपल्याला मेंडेलिव्हच्या टेबलमध्ये पाहायला मिळतात. दॅट्स वाय दिस क्लासिफिकेशन टेबल वॉज नॉट युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड ना. म्हणून अनेक शास्त्रज्ञांनी अनेक प्रयत्न केले आणि तुम्हाला नीटच्या पिरियडमध्ये त्यांचे शास्त्रज्ञांची नावं वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. अनेक प्रयोग केलेत आणि त्यांनी लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल किंवा मग मॉडर्न पिरियडिक टेबल ह्या नावाने एक पिरियडिक टेबल डेव्हलप केला. मेंडेलिव्हसाठी काही महत्त्वाचे मुद्दे हे एवढेच. हा पिरियडिक टेबल आणि त्यांनी कधी किती एलिमेंट त्यांनी मेंडेलिव्ह यांनी ठेवलेत ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दिस इज ऑल डिटेल्स अबाउट दी मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. ओके.